अशोक खरात या भोंदू बाबाची चौकशी जसजशी पुढे जातीये ना तसतशा अनेक धक्कादायक गोष्टी पुढे येत आहेत। महिलांच्या शोषणाच्या अनेक तक्रारी खरातच्या विरोधात आधीच दाखल झाल्यात, पण आता खरातच्या आर्थिक साम्राज्याचं जे चित्र समोर येतंय त्यातून नव्या प्रश्नांना तोंड फुटलंय। खरातनं महाराष्ट्रभरामध्ये अनेक ठिकाणी कोट्यवधींच्या जमिनी, फ्लॅट्स खरेदी केलेत। खरातची एकूण संपत्ती शेकडो कोटींच्या घरात आहे। खरातच्या या संपत्तीचा हिशोब ठेवणारे जे सीए आहेत तेही शेकडो कोटींचे मालक आहेत। खरातवर जे 11 गुन्हे दाखल झालेत आतापर्यंत त्यातले 3 गुन्हे हे आर्थिक हेराफेरीचे आहेत। सावकारकी केल्याचा आरोप खरातवर आहे, जोर जबरदस्तीने जमिनी बळकावल्याचा आरोप खरातवर आहे। खरातचं हे आर्थिक जाळं काही एका दिवसात विणलं गेलं नव्हतं। वर्षानुवर्ष खरात हे करत होता। त्याला राजकीय आधार मिळत होता, त्याला राजकीय आश्रय मिळत होता, कारण राजकीय नेते खरातच्या चमत्काराचे भुकेले होते आणि राजकीय नेत्यांची अंकित असलेली व्यवस्था खरातपर्यंत पोहोचण्याचा मग सवालच नव्हता। खरातच्या चौकशीनंतर आता त्यांना कुणाकुणाच्या साथीने ही संपत्ती जमवून ठेवले याचाही शोध घेतला जातोय। अगदी काही वेळापूर्वी खरातच्या मुलाला त्याच्या घरामधून अटक करण्यात आली आहे, पण खरातची बायको मात्र अजूनही फरार आहे। ज्या राजकीय नेत्यांच्या आशीर्वादाने खरात हे सगळं करत होता त्यांच्यापैकी एकाचीही अजूनही साधी चौकशीही झालेली नाहीये। महाराष्ट्राच्या भूमीमध्ये राजकीय आशीर्वादाने खरात सारखा भोंदू करोडोंची माया गोळा करू शकतो हे आता आपल्याला स्वीकारावं लागेल, पर्याय नाहीये त्याला। पण या असल्या भोंदूला महाराष्ट्र कधीही पाठीशी घालणार नाही हा विश्वास महाराष्ट्राच्या त्याच भूमीला मिळेल का हा कळीचा सवाल आहे। विकृतीचा कळस गाठलेल्या अशोक खरातकडे शेकडो कोटींचं घबाड असल्याचा संशय। नाशिकमध्ये बंगला, पुण्यामध्ये कित्येक फ्लॅट्स, अनेक ठिकाणी जमीन, जवळपास 30 तोळे सोनं। खरातच्या संपत्तीची यादी प्रचंड मोठी आहे। खरातकडे नाशिकच्या कर्मयोगी नगरमध्ये बंगला आहे। शिर्डी जिल्ह्यातल्या राहत्यामध्ये मंगल कार्यालय आहे। राहत्यामध्ये 4.5 एकर जमीन आहे। मिरगावमध्ये फार्म हाऊस आहे, 33 एकर जागा आहे। सिन्नरमध्ये 5 जणांमध्ये मिळून 6 एकर जमीन आहे। सिन्नरमध्ये खरातची स्वतःची 10 एकर जमीन आहे। अहिल्यानगरमधल्या पाथर्डीमध्ये 10 एकर जमीन आहे। शिर्डी विमानतळाजवळ 5.5 एकर जमीन आहे। नाशिक जिल्ह्यातल्या ओझरमध्ये 5 गुंठ्यांचा प्लॉट आहे। पनवेलमध्ये 40 गुंठ्यांचा प्लॉट आहे। नाशिक शहरातल्या कॅनडा कॉर्नर भागात 180 चौरस फुटांचं ऑफिस आहे। संगमनेरमध्ये मुलीच्या नावावर 80 गुंठ्यांचा प्लॉट आहे। पुण्यामध्ये मुलीच्या नावावर प्लॉट आहे। स्वतःकडे 12 तोळं सोनं आहे, बायकोकडे 20 तोळं सोनं आहे। बायकोच्या नावावर 1 ते 2 लाखांचे शेअर्स आहेत, 5 बँक खाते आहेत। नातेवाईकांच्या नावावर आणखी बरीच मालमत्ता घेतली असल्याचा संशय आहे। फक्त खरातच नाही तर खरातचा सीए ललित पोफळे याच्याकडेही किमान 100 कोटींची संपत्ती असल्याचं समोर आले। पुण्यामधल्या सर्वात उच्चभ्रू समजल्या जाणाऱ्या कोरेगाव पार्कमध्ये पोफळेचे 8 रो हाऊसेस आहेत। आता हा पैसा केवळ पोफळेचा आहे की त्यातही खरातचा वाटा आहे याचा तपास पोलीस करतायत। एसआयटीनं आजही खरातची अनेक तास चौकशी केली। बघा ह्याच्यामध्ये आता कोण लपून राहिले? हमाम में सब नंगे, तसे सगळेच नग्न झालेत त्या खरातच्या हमाममध्ये। कोणाकोणाची नावं घेणार आहात तुम्ही? फक्त मी एवढंच म्हणेन की खरातने जी नावं घेतलेली आहेत त्यांच्याकडे कोण कोण येत होते, कोणाकोणाचे नंबर, ते पोलिसांनी किंवा एसआयटीने जाहीर करावे। मुळातच खरात सारख्या विकृत आणि घृणास्पद व्यक्तीसोबत संबंध असणं हीच लाजिरवाणी गोष्ट आहे। ज्यांच्यावर महाराष्ट्राला दिशा देण्याची जबाबदारी आहे तेच लोक जर खरात सारख्यांच्या पायाशी जाऊन बसत असतील तर याहून मोठं दुर्दैव काय? खरातनं जी कृत्य केली आहेत त्यासाठी त्याला फाशीच व्हायला हवी, याबाबत दुमत नाहीये। पण त्याला मोठं करणाऱ्या, त्याला संरक्षण देणाऱ्या नेत्यांवर काय कारवाई होणार? त्यांना अद्दल घडणार आहे का? महाराष्ट्रामध्ये पुन्हा एक अशोक खरात जन्माला येणार नाही याची हमी महाराष्ट्राचे राजकारणी, पोलीस प्रशासन देऊ शकतील का? मुळात ते देऊ इच्छित आहेत का हा सवाल आहे। ब्युरो रिपोर्ट, जय महाराष्ट्र।